लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन अपडेट समोर आलेली आहे। तर बघा, सर्वच महिलांना माहीत आहे की 9 ऑगस्ट 2025 रोजी म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी लाडका भाऊ त्यांना गिफ्ट म्हणून 3000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करून देणार आहे। म्हणजे जुलै व ऑगस्ट महिन्याचे जे पैसे आहेत ते त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करून देण्याचा निर्णय शासनाने केलेला होता, पण त्या निर्णयामध्ये आता बदल करण्यात आलेले आहे। काय आहे बदल, काय आहेत त्या दोन गोष्टी, ज्या गोष्टींमुळे महिलांना एक चांगली तर दुसरी वाईट गोष्ट ऐकायला मिळणार आहे किंवा काही बघायला मिळणार आहे, काय आहे गोष्ट ती सविस्तरपणे माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आजची शॉकिंग न्यूज तुमच्यासाठी असणार आहे, आजची ब्रेकिंग न्यूज तुमच्यासाठी असणार आहे। सविस्तरपणे माहिती व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायची आहे आणि व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। माहिती सांगण्यापूर्वी तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करायचे आहे आणि जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे। तर बघा महिलांनो, तुम्हाला अशाच नवीन अपडेटकरिता लवकरात लवकर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्यायचे आहे। आणि ज्या ज्या महिलांना अजूनपर्यंत जून हप्ता मिळालेला नाही त्या महिलांना आता लवकरात लवकर कमेंट करायचे आहे नाही म्हणून। तर बघा, सर्वच महिलांना माहीत आहे की 9 ऑगस्ट 2025 रोजी म्हणजेच रक्षाबंधनाला त्यांचा भाऊ त्यांच्या सरकार त्यांना गिफ्ट म्हणून 3000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करून देणार आहे। सर्वीकडे न्यूज पसरलेली आहे, पण त्या न्यूजमध्ये आता बदल करण्यात आलेला आहे। काय आहे बदल तो आपण सविस्तरपणे व्हिडिओमध्ये समजून घेऊया। महिलांनो, सविस्तरपणे माहिती समजून घ्या। बघा, अदिती तटकरे मॅडम म्हणजेच महिला व बालविकास मंत्री यांनी आताच ट्विट केलं आहे की लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते तुम्हाला रक्षाबंधनाची भेट म्हणून तुम्हाला मिळणार आहेत। म्हणजेच तुम्हाला रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्हाला तुमचे पैसे बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। त्यांनीच बघा ऑफिशियल नोटिफिकेशन म्हणजेच त्यांनी त्यांच्या ट्विटवर त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वच लाडक्या बहिणींना गिफ्ट मिळणार आहे, तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। पण आतापर्यंत आपल्याला माहीत होते की बघा त्यांनी काय लिहिलेलं आहे की माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंदेश। आता बघा इथं रक्षाबंधनाच्या पूर्वसंदेश म्हणजेच तुम्हाला जसं मी आधीही सांगितलं होतं की 9 ऑगस्टला तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत, पण पूर्वसंदेश म्हणजे आता तुम्हाला 8 तारखेलाच एक गुड न्यूज आहे। बघा 8 तारखेलाच तुम्हाला आता पैसे जमा होणार आहेत। तुम्हाला 8 तारखेच्या संध्याकाळपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करून देण्याची जी घोषणा आहे ती अदिती तटकरे मॅडमनी त्यांच्या ट्विटरवर सांगितलेली आहे। तर हा तुम्हाला बघा ही एक गुड न्यूज आहे, पण समोर बघा तुमच्यासाठी एक बॅड न्यूज पण असणार आहे। इथं सांगितलं आहे की रक्षाबंधनाच्या पूर्वसंदेश जुलै महिन्याचा सन्मान निधी 1500 रुपये वितरित करण्यात येणार आहे। इथं सांगितलं आहे फक्त जुलै महिन्याबद्दल। आतापर्यंत आपल्याला माहीत होतं की ऑगस्ट व जुलै व ऑगस्ट महिन्याचे म्हणजे 2 महिन्याचे एकत्रित मिळून 3000 रुपये जमा करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता, पण आता आपल्या लक्षात येत आहे की त्यांनी फक्त जुलै हप्त्याबद्दल सांगितलेलं आहे, म्हणजेच कुठेही ऑगस्ट हप्त्याचा उल्लेख केलेला नाही। म्हणजे ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना फक्त आता जुलै महिन्याचे जे पैसे आहेत 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये 8 ऑगस्टला सायंकाळी त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करून देण्याचा जो निर्णय आहे तो शासनाने आता घेतलेला आहे। बघा ही एक गुड न्यूज आहे की शासनाने डायरेक्ट 8 तारीख तुम्हाला दिलेली आहे, म्हणजे एका दिवसाच्या आधी। पण एक बॅड न्यूज अशी आहे की तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे नाही तर फक्त जुलै महिन्याचे पैसे 1500 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये 8 ऑगस्टला जमा करून देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। बघा, रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये सन्मान निधी जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। म्हणजे रक्षाबंधनाच्या पूर्वसंदेश म्हणजे 8 ऑगस्टला तुमच्या बँक खाते तुम्हाला चेक करायचे आहे। सायंकाळपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये तुमचे 1500 रुपये जमा करण्याचे निर्णय शासनाने घेतलेला आहे। जर तुम्हाला जून हप्ता मिळालेला नसेल तर जून हप्त्याचे पण पैसे तुम्हाला इथं ॲड करून मिळतील, पण कुठेही ऑगस्ट हप्त्याचा उल्लेख केलेला नाही। अर्थातच तुम्हाला ऑगस्ट हप्त्याचे पैसे आताच मिळणार नाही। पण कोणाकोणाला असं वाटते की जुलै व ऑगस्ट हप्ता एकत्रित मिळावा, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून लिहायचं आहे। कारण ऑगस्ट हप्त्याचे जर आता पैसे मिळाले नाही तर होऊ शकते की ऑगस्ट हप्त्याला थोडा उशीर पण होऊ शकतो। म्हणून तुम्हाला जर वाटत असेल की जुलै व ऑगस्ट हप्त्याचे एकत्रित मिळून 3000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा व्हावेत, त्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर कमेंट करायचे आहे हो म्हणून। आणि जर जून हप्ता मिळालेला नसेल तर त्यांनी सुद्धा त्यांचे नाव व जिल्हा लिहायचे आहे। आणि लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करायचे आहे, जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवायचे आहे। कारण अशा जर नवीन अपडेट येतील तर लवकरात लवकर वेळोवेळी तुम्हाला नवीन अपडेट बघायला मिळावीत म्हणून
लवकरात लवकर तुम्हाला खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करायचे आहे आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवायचे आहे. चला तर मग भेटूया तसेच नवीन अपडेटसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय, टेक केअर.